श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचे असेच प्रेमळ संदेश ऐकण्यासाठी आताच आपल्या स्वामी भक्त या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. आणि जर तुम्हाला हा स्वामी संदेश आवडला तर याला नक्की लाईक करायला विसरू नका. आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि तुमच्या जवळच्या लोकांनाही हा स्वामी संदेश नक्की पाठवा. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, आजपासून तुझ्या आयुष्यात मोठा बदल होणार आहे. तुझ्या भोगाचे दिवस संपले आहेत आणि आता तुझ्या नशिबाचे नवे दरवाजे उघडले जातील. स्वामी समर्थ तुझ्या प्रत्येक कष्टाला फळ देणार आहेत आणि तुझ्या जीवनात सुखाचे वारे वाहू लागतील. तुझ्या मनातील आशा आणि स्वप्नांना आता स्वामींच्या कृपेने मूर्त रूप मिळेल. तुझ्या नशिबात चांगल्या गोष्टींची भर पडणार आहे. तुझ्या मार्गावर चालला आहेस तो आता प्रकाशाने उजळून निघेल. स्वामींच्या आशीर्वादाने तुझ्या जीवनात अशी समृद्धी येईल की तुला मनापासून समाधान लाभेल. तुझ्या घरात मांगल्य, प्रेम आणि ऐक्य नांदेल. तुझ्या हृदयातील श्रद्धा तुला नवे बळ देईल. तुझ्या समस्यांमध्ये अडकला होतास त्या आता दूर होतील. स्वामी समर्थ तुझ्या आयुष्यातील अंधार नाहीसा करतील आणि तुझ्या जीवनात फक्त प्रकाशच प्रकाश राहील. तुझ्या प्रामाणिकतेने स्वामींच्या चरणी प्रार्थना केलीस ती आता फळाला येईल. तुझ्या आयुष्यात येणारा हा योग फक्त एक संधी नाही तर तुझ्या यशाचा पाया आहे. तुझ्या प्रत्येक निर्णयाला आता स्वामी समर्थांची कृपा मिळेल. तुझ्या घरात इतका आनंद आणि समृद्धी येईल की प्रत्येक क्षण हा सणासारखा वाटेल. तुझ्या कुटुंबाला सुख, समाधान आणि प्रगतीचा अनुभव येईल. तुझ्या कुटुंबाला सुख, समृद्धी आणि प्रगतीचा अनुभव येईल. तुझ्या भोगांचा अंत झाला आहे आणि आता तुझ्या यशाची सुरुवात आहे. स्वामी समर्थ तुझ्या प्रत्येक कर्माला योग्य दिशा देतील आणि तुला उंच शिखरावर नेतील. तुझ्या आयुष्यातील संघर्ष आता संपणार आहे आणि स्वामींच्या आशीर्वादाने तुझा प्रवास सहज होईल. तुझ्या मनात जी श्रद्धा आहे तीच तुझ्या आयुष्यात यशाला आकर्षित करेल. तुझ्या प्रयत्नांना आता मोठे यश मिळणार आहे. तुझ्या मार्गातील संकटे नाहीशी होतील आणि तुझ्या जीवनात चमत्कार घडतील. स्वामींच्या कृपेने तुझ्या हातून चांगल्या गोष्टी घडतील ज्यामुळे तुझ्या जीवनात आनंद आणि समाधान नांदेल. तुझ्या पावलांवर स्वामींचा आशीर्वाद असतो त्यामुळे तुला अपयशाची भीती कधीही वाटू नये. आजचा दिवस तुझ्या जीवनातील नवा अध्याय सुरुवात करतो आहे. स्वामींच्या आशीर्वादाने तुझ्या जीवनात स्थैर्य, प्रगती आणि यश नांदेल. तुझ्या कष्टाचे सोने होईल आणि तुझ्या मेहनतीचे फळ तुला वेळेवर मिळेल. स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी सदैव आहेत आणि त्यांच्या आशीर्वादाने तुझ्या जीवनातील सर्व दुःख संपेल. तुझ्या आयुष्यात चांगले दिवस सुरू झाले आहेत. तुझ्या मनात ज्या गोष्टीसाठी आशा आहेत ती लवकरच साकार होतील. स्वामींच्या आशीर्वादाने तुझ्या मार्गातील अडथळे सहज दूर होतील. तुझ्या कुटुंबात सुख, शांती आणि समाधान वाढेल. तू जी मेहनत घेतली आहेस तिचे फळ तुला मोठ्या यशाच्या स्वरूपात मिळणार आहे. स्वामी समर्थ तुझ्या प्रत्येक निर्णयाला योग्य दिशा देतील. तुझ्या घरात आनंदाचे वातावरण तयार होईल आणि तुझ्या नशिबाचे चक्र फिरू लागेल. तुझ्या मनातील शंका नाहीशा होऊन तुझ्या आत्मविश्वासाची अनुभूती होईल. तुझ्या जीवनात चांगल्या गोष्टींचा ओघ सुरू होईल. स्वामींच्या कृपेने तुझ्या आयुष्यात अशी सकारात्मक ऊर्जा येईल ती तुला पुढे जाण्यास प्रेरित करेल. तुझ्या प्रार्थनेत जी श्रद्धा आहे तीच तुला यश मिळवून देईल. तुझ्या कष्टाचे फळ तुला मिळेल आणि तुझ्या प्रयत्नांना योग्य तो सन्मान मिळेल. आजचा दिवस तुझ्या जीवनात बदल घडवून आणणार आहे. स्वामींच्या आशीर्वादाने तुझ्या जीवनात नवी सुरुवात होईल. तुझ्या हातून चांगले कार्य घडेल आणि त्याचा परिणाम तुझ्या आयुष्यावर होईल. तुझ्या मनातील सकारात्मक विचार तुला सुख आणि समृद्धी देईल. तुझ्या जीवनात आता शुभ काळ सुरू झाला आहे. तुझ्या प्रयत्नांना स्वामींच्या आशीर्वादाची साथ मिळेल आणि यश तुझ्या पावलांवर येईल. तुझ्या घरात संपत्ती, प्रेम आणि समाधान नांदेल. तुझ्या हृदयात असलेली श्रद्धा आणि विश्वास तुला चमत्कारिक यश मिळवून देतील. तुझ्या जीवनातील दुःख संपून आता आनंदाचा प्रकाश पसरेल. तुझ्या हातून मोठ्या प्रमाणात चांगल्या गोष्टी घडतील. स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी सदैव आहेत आणि त्यांच्या कृपेने तुझ्या जीवनातील प्रत्येक समस्या सुटेल.
तुझ्या मार्गावर आता फक्त यश आणि समाधान राहील. देव पावतो की नाही हे माहीत नाही, पण मन सांगतं माणसापुढे जोडलेल्या हातापेक्षा देवापुढे जोडलेले हात जास्त बळकट असतात. स्वामी म्हणतात, जो माझ्याकडे 4 पावले चालतो त्याच्यासाठी मी 100 पावले चालून येतो. स्वामींच्या प्रत्येक निर्णयावर खुश राहायला शिका. स्वामी आपल्याला हे नाही देत जे आपल्याला पाहिजे असतं. स्वामी ते देतात जे आपल्यासाठी चांगलं असतं. भूतकाळ आणि भविष्यकाळाचा विचार करून आपले वर्तमान काळ खराब करू नका. जीवनात येणाऱ्या प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या. अडचणीच्या वेळी सर्वात चांगला आधार म्हणजे तुमची उत्तम आत्मस्थिती, उपासना व नामस्मरण, जे तुमच्या कानात हळूच सांगत असते, सगळं उत्तम होईल. जे आज मनात आहे उद्या तुझ्या नशिबात पण असेल, ही स्वामींची इच्छा आहे. कठीण परिस्थिती आल्यावर कसे जगायचं हे शिकवणारा शब्द म्हणजे स्वामी. योग्य वेळी तुला योग्य गोष्टी मी देईलच, पण प्रत्येक वेळी जर इकडे येताना अपेक्षेचे गाठोडे सोबत घेऊन येशील तर पदरी फक्त निराशाच पडेल. हे मात्र लक्षात ठेव. जगणं कोणाचंच सोपं नसतं. आपण सोडून बाकी सगळ्यांचंच चांगलं आहे असं फक्त आपल्यालाच वाटत असतं. जे गेलं ते सोडून द्या. जे आहे त्याचा स्वीकार करा आणि जे घडवायचं आहे त्यावर विश्वास ठेवा. त्याही रूपात तुला मदत करायला येईल. मला शोधू नको, मला ओळख. ज्याची आशा सोडली होतीस ते स्वप्न लवकरच साकार होईल. एकटे उभे राहून साम्राज्य उभं करण्याची हिंमत ठेवा, कारण जग ज्ञान देतं, साथ नाही. माणूस भ्रमात जगत असतो की हा माझा, तो माझा. खरं तर तुमची फक्त वेळ असते, जी जर चांगली असेल तर सर्व तुमचे, नाहीतर जवळचे सुद्धा दूरचे. लोकांचा जास्त विचार करू नका, कारण ज्याच्याकडे काही नाही त्याला हसतात आणि ज्याच्याकडे सर्व काही आहे त्याच्यावर जळतात. सारखी सारखी घेतलेली माघार ही तुम्ही दुबळे आहेत असं दाखवून देते. त्यामुळे काही झालं तरी सारखी सारखी माघार घेऊ नका. शोधवाया भाकरीला निघाली ती भूक आहे. जन्मातच गरिबी येते ही कुणाची चूक आहे. भूक लागली की खाणे ही प्रकृती आहे. घासातील घास दुसऱ्याला देणे ही सद्गुरूंची शिकवण आहे. स्वामी सांगतात, आयुष्यात काही जागा मोकळ्या राहिल्या तरी चालतील, पण चुकीच्या लोकांचा सहवास अजिबात नको, नाहीतर आयुष्य जिवंतपणेच उद्ध्वस्त होतं. जपमाळ माझ्या आयुष्याची, तुझ्या नामात चिंब भिजावी. तुझ्या कृपेने झालेली सुरुवात तुझ्या पायांशीच पूर्ण व्हावी. खूप संकट आली आयुष्यात, पण कधी हार नाही मानली. कारण जेव्हा संकट आली ना, मागून एक आवाज यायचा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मातीचा दिवा सुद्धा रात्रभर अंधाराशी लढतो. मग तू स्वामींचा भक्त आहेस, मग अडचणींना कशाला घाबरतोस? स्वामी सांगतात, गुरुभक्तीमध्ये लीन झालेली माणसं वाईटातूनही चांगल्या गोष्टी उचलतात आणि आपला भक्तिमार्ग अखंड सुरू ठेवतात. हीच गुरुचरित्रातील मोलाची आणि महत्त्वाची शिकवण आहे. घरात कितीही माणसं असू द्या, आई नसेल तर घर रिकामच असतं, हे मात्र नक्की. काही गोष्टी देवावर सोपवण्याचा अधिकार त्यांनाच असतो ज्याचा प्रयत्न प्रामाणिक असतात. जो असे कारण सर्व सृष्टीशी आकारणे, जो लावी भक्तीसी भुलवी, मनाच्या दंभयुक्तीसी असा अविनाशी स्वामी माझा. दुखणे आणि त्याचे दुःख ही दोन निराळी असल्यामुळे दुखणे आले तरी मनुष्याला आनंद राहता येईल. ज्याच्याजवळ भगवंत असेल त्यालाच आनंदाने जगणे प्राप्त होईल. म्हणून ज्याला आनंदात जगायचे आहे त्याने नाम घ्यावे आणि भगवंताच्या अनुसंधात राहावे. चुकवीन मस्तक तुझ्या पाऊली, नाम घेतो तुझे स्वामी माऊली. वरदहस्त लाभो तुझा सर्वासी, सुख ठेव सदैव आम्हा लेकरासी. नशिबात नसलेल्या गोष्टी पैशाने नाही तर श्री स्वामी समर्थ नामस्मरणाने मिळतात. देवा काहीतरी देईन या आशेने मंदिरात नाही जावं, पण त्या देवाने आपल्याला भरपूर काय दिलं यासाठी मंदिरात जावे. हे स्वामी माऊली, मला इतकी तुझी भक्ती दे की
माझ्या शरीराच्या पेशी अनपेशी फक्त श्री स्वामी समर्थ बोलेल. संपूर्ण शरीर स्वामी भक्तिमय होऊ दे. माझ्या शरीराद्वारे होणारे प्रत्येक कर्म, मग ते कौटुंबिक असो वा रोजीरोटीचे किंवा सामाजिक असो, प्रत्येक कर्म मात्र तुझी सेवा असू दे. आणि माझ्या शरीराला निमित्त करून फक्त तुला अपेक्षित आनंद जीवनाची अभिव्यक्ती करवून घे. हे स्वामी, हे तूच करू शकतो, कारण तू या विश्वातील सर्वोच्च शक्ती आहेस. तुला सर्व शक्य आहे. देवाच्या शक्तीवर मनापासून विश्वास ठेवा. परमेश्वर कधीच वाईट होऊ देणार नाही. अहंकार आणि लोभ हे माणसाच्या दुःखाचे सर्वात मोठे कारण आहे. जो अनन्य भावाने स्वामींना शरण जातो त्यांना स्वामी आपल्या मार्गदर्शन आणि अनुभूतीने अहंकार आणि लोभापासून दूर राहण्यास मदत करतात. हे त्रिवार सत्य आहे. स्वामींची अनुभूती येणे, आशीर्वाद लाभणे ही गोष्टी म्हणजेच अमृत मिळणे होय. सदा स्वामींचे नामस्मरण करा आणि कायमचे सुखी व्हा. देव पावतो की माहीत नाही, पण मन सांगतं माणसापुढे जोडलेल्या हातापेक्षा देवापुढे जोडलेले हात कधीही चांगले. स्वामी सांगतात, जिंकून दाखवा त्यांना जे तुमच्या हरण्याची वाट बघताय. डोळ्यांना न दिसणारा व्हायरस तुम्हाला मारू शकतो, यावर तुम्ही जसे विश्वास ठेवता तसा डोळ्यांना न दिसणारा भगवंत तुम्हाला वाचवू शकतो, यावर सुद्धा विश्वास ठेवा. जीवन सुखी होईल. काल तुमच्याबरोबर काय घडलेले आहे हे लक्षात ठेवण्यापेक्षा उद्या तुम्हाला काय घडवायचे आहे हे लक्षात ठेवा. कारण तुमचा जन्म हा गेलेला दिवस मोजण्यासाठी नाही, तर उरलेले दिवस आनंदाने जगण्यासाठी झालेला आहे, हे लक्षात ठेवा. ज्यांच्या पाठीशी कोणी नसतं त्यांच्या पाठीशी स्वामी महाराज असतात. कधीकधी असा प्रसंग येतो की मला या जगात स्वामीशिवाय कोणीही दिसत नाही. हे सिद्ध होते. शेवटी अशक्यही शक्य करतात स्वामी. स्वामी महाराजांच्या चरणी सतत प्रार्थना करावी. मी कसाही असलो तरी तुमचा आहे. तुम्ही मला अंतर देऊ नका. मी पदोपदी तुम्हाला विसरतो, पण मला सांभाळून घ्या, अशी स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करावी. श्रद्धा ही माणसाच्या हातातली सगळ्यात मोठी ताकद आहे, जिच्या साहाय्याने तो मोठ्यात मोठ्या संकटांना पार करू शकतो. नशिबाने साथ सोडली म्हणून मरायचे नसते. स्वतःच्या हिमतीवर जगायचे असते. मागील आठवणीने रडायचे नसते. भविष्याचा विचार करून जगायचे असते. कर्तृत्वाने माणूस घडतो हे महत्त्वाचे असते. क्षुल्लक संकटाने घाबरायचे नसते. एका ठेस लागली म्हणून थांबायचे नसते. धैर्याने त्याच मार्गावर जायचे असते. एका मनुष्याने 30 वर्षे मनापासून नोकरी केली. तो म्हणाला, भगवंताची पूजा आणि भक्ती कशी करावी हे मी नोकरीतून शिकलो. त्याला विचारले, ते कसे? तेव्हा त्याने उत्तर दिले, नोकरीमध्ये वरिष्ठांच्या मर्जीप्रमाणे वागावे लागते. तो जिथे बदली करतील तिथे आपल्याला जावे लागते. मग घरात अडचण असली तरी तिथे आपले काही चालत नाही, म्हणजे आपले पण बाजूला ठेवावे लागते. आता मी सेवानिवृत्त झाल्यावर मालक तेवढा बदलला. आता मी वरिष्ठाच्या ठिकाणी भगवंताला ठेवले. भगवंत हा श्रेष्ठ वरिष्ठ आहे, कारण तो मनासारखा स्वार्थी नाही. तो अत्यंत निस्वार्थी असल्यामुळे माझ्या हिताचेच नेहमी घडवून आणतो. म्हणून मी आता अत्यंत आनंद आहे. जसे आहात तसेच राहा. कोणासाठी वाईट किंवा चांगलं होऊ नका. ज्याला तुम्ही पटलात तो तुम्हाला कधीच नाही सोडणार, आणि ज्याला तुम्ही नाही आवडला त्याच्यासमोर जीव जरी ओवाळून टाकला तरी तो तुमचा नाही होणार. स्वामी म्हणतात, या जगात कोणतीच गोष्ट ही कायम टिकणारी नाही. दुःखाचंही तसंच आहे. काही काळासाठीच दुःख राहतात. आपण फक्त हिंमत ठेवायला हवी. एकटा राहायची भीती वाटते म्हणून तर आलोय तुझ्या मागे माग. आता जिथे जिथे तू तिथे तिथं मी. हे स्वामीराया, आमच्या जीवनात कोणतीही समस्या असू दे वा कोणतीही अडचण असू दे, त्या सर्वांचे उत्तर तू स्वतःच आहेस. जेव्हा आम्ही तुला आळवतो तेव्हा तू विविध लोकांच्याद्वारे आम्हाला मार्गदर्शन करतो, आम्हाला दिशा देतो
आणि कर्मसंकेत देऊन समस्येचे निराकरण करतो. हे समर्था, तू आमच्यावर अनंत उपकार करत आहेस. तुझ्या उपकाराची परतफेड करण्याची आमची पात्रता नाही. आम्हाला फक्त इतकेच वरदान दे. तुझे नाम नित्य आमच्या ओठी असू दे. तुझा ध्यास हृदयात असू दे, कारण तू सोडून आम्हाला कोणीच नाही. जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला नशीबवान समजा, कारण देव संघर्ष करण्याची शक्ती त्यांनाच देतो ज्यांच्यात क्षमता असते. स्वामी सांगतात, जर तुम्ही बरोबर आहात, काही सिद्ध करण्याची प्रयत्न करू नका. फक्त शांत राहा. वेळ स्वतः साक्षी देईल. तापाने आजारी असलेल्या माणसाला आपल्याला घाम यावा असे वाटत असते, पण नुसत्या वाटण्याने काही तो येत नाही. त्यासाठी डॉक्टरचे औषध घ्यावे लागते. तसे ज्याला भगवंताचे प्रेम यावे असे वाटते, त्याने नाम घेणे हेच एक औषध घ्यावे. नित्य स्मरावे स्वामींना, दत्त स्वरूप ते निरंकार. रोज विसरावा तो अहंकार, काम क्रोध करतो सर्वनाश. अतिलोभात होतो विनाश. हृदयात ठेवा भाव निस्वार्थ, अनुभवा स्वामी सुख ते परमार्थ. मितभाषी असतो सदा सुखी, व्यर्थ बोलेल तो होईल दुखी. समर्थ नामास रोज स्मरावे, मायबापास कधी न भुलावे. मनुष्य जन्म मिळतो एक वार, स्वामी नामात सुख ते अपरंपार. बसता उठता चालता बोलता मुखी असे स्वामी समर्थांचे नाम. कुणीही आडवले तरी धावून स्वामी करतील त्यांचे काम. भगवंताच्या भक्तीसाठी वर्ण, जात, कुल, श्रीमंत, गरीब, स्त्री, पुरुष असा भेदभाव नसतो. भगवंत भक्ताचा केवळ प्रेमभाव, श्रद्धा, दृढ विश्वास पाहतो. मानव कोणत्याही वर्णात जन्मला तरी त्याने स्वधर्मानुसार कर्म करावे. भाव असल्याशिवाय परमार्थ होत नाही. प्रपंचात जसा पैसा लागतो त्याप्रमाणे परमार्थात भाव लागतो. प्रपंचात पैशाशिवाय चालूच शकत नाही. परमार्थही भाव असल्याशिवाय होत नाही. जसा तुमचा भाव असेल त्याप्रमाणे तुम्हाला देवाची प्राप्ती होईल. प्रल्हादाला खांबातही देवाची प्राप्ती झाली, तर नामदेवाने दगडाच्या मूर्तीलाही जेवू घातले. हे नेहमी लक्षात ठेवा. जे आपण दुसऱ्यांना देतो तेच आपल्याला परत मिळतं. मग ते आनंद, प्रेम असो किंवा दुःख. आपल्यातला लपलेला परके आणि परक्यातला लपलेला आपले जर तुम्हाला ओळखता आले तर आयुष्यात वाईट दिवस पाहण्याची वेळ आपल्यावर कधीच येणार नाही. एक अनुभव. स्वामींचा हात पकडून ठेवला की आयुष्यभर लोकांचे पाय धरण्याची गरज पडत नाही. जो कोणी भक्त, सेवकरी दैनंदिन जीवनात आपले कर्म प्रामाणिक निष्कपट भावनेने करत असेल आणि अशा माझ्या भक्ताला जर कोणी विनाकारण त्रास देत असेल व त्याच्यावर अन्याय करत असेल तर त्याच्या काही वार मी स्वतः घेतो. अशा भक्तांच्या पाठीशी मी सदैव असतोच. अमुक हवे असे वाटले आणि ते मिळाले नाही म्हणजे दुःख होते. अमुक हवे असे वाटूच देऊ नये. परमात्मा ठेवील त्यात समाधान मानावे. याचेच नाव वैराग्य. आयुष्यात सोपे नसतं, ते सोपं बनवायचं असतं. थोडा संयम ठेवून, थोडं सहन करून आणि भरपूर काही दुर्लक्ष करून. सुखाची अपेक्षा असेल तर दुःखही भोगावे लागेल. प्रश्न विचारायचे असतील तर उत्तरही द्यावे लागेल. भगवंताचा आणि वेदनांचा हिशोब कधीच लावता येत नाही. जगात जीवनात यश हवे असेल तर संकटांना सामोरे जावेच लागेल. अंतःकरणातून देवाची सेवा करा, कारण मानव बाहेरचे स्वरूप पाहतो पण परमेश्वर हृदय पाहतो. मनातील आशा सोडू नको, विश्वास डगमगू देऊ नकोस, कारण तुझा उद्याचा दिवस हा आजच्या दिवसापेक्षा खूप वेगळा आणि सुंदर, छान असणार आहे. जीवनात असलेले स्वार्थ कसा होईल परमार्थ, सर्व जाईल व्यर्थ. म्हणून मना नेहमीच श्री स्वामी समर्थ. समस्या आणि समाधान परस्पर पूरक संकल्पना आहेत. जिथे समस्या असते तिथे समाधानही असते. ज्याला संकटातही संधी शोधता येतात तो आयुष्यात कधीच निराश होत नाही. यश मिळो न मिळो, समाधान मात्र अशा व्यक्तींना नेहमी मिळत जाते. आणि मग
आनंदासाठी धडपडावं लागत नाही, कारण जिथे समाधान असते तिथेच आनंद असतो. सद्गुरूंची कामगिरी कोणती? आरशावर धूळ पडलेली असते ती बाजूला सारायला सद्गुरू सांगतात. आपले चुकते कुठे ते सद्गुरू सांगतात. स्वप्नामध्ये तलावात पडला म्हणून ओरडू लागला, तो जागा झाल्यावर ओरडायचा थांबला. सद्गुरू जागे करण्याचे काम करतात. सद्गुरू हे गाडी वाहनाचे काम करतात आणि आपल्या देहरूपी गाडीला योग्य रस्त्यावर नेतात. आपण नेहमी भगवंताच्या अनुसंधानात मग्न असावे आणि गाडीवानावर विश्वास ठेवून निर्धास्त असावे. मग कसलाच धोका उरणार नाही. अति तेथे माती. कोणतीही गोष्ट अति केली की त्याची माती होती, परंतु नामस्मरण करा, ती दिवस तुमच्या सत्कारणी लागतोच. बाळा, काळजी करू नकोस. येणारा काळ हा तुझ्यासाठी खूप भाग्यशाली असणार आहे. त्यामुळे तू निश्चिंत राहा आणि आमच्यावर आणि स्वतःवर फक्त विश्वास ठेव. का भरकटत आहेस? सावर स्वतःला. मी तुझा आहे. ठणकावून सांग तुझ्या मनाला. स्वामी, आजपर्यंत तुम्हीच सर्व गोष्टीतून मुक्त केले. अनंत चुका पदरात घेतल्यात. चुकत असताना तुम्हीच सन्मार्गावर आणले. जीवन आनंद उत्साहाने फुलवले. तुमच्या कृपेनेच जीवनाचा अर्थ समजला. तुमची साथ होती म्हणून जीवनातील अंधार मिटला. आता आयुष्यात जे काही होईल ते तुमच्याच कृपा आशीर्वादाने होईल. तुमच्या कृपेछायेत आयुष्य भरून जाऊन आपली चरणसेवा नित्य घडावी एवढेच मागणे. या विश्वात सर्व मानवासह पशु पक्षी प्राणी सर्वांचे चालक मालक पालक स्वामीच आहेत. स्वामींचे सर्वांवर खूप प्रेम आहे आणि या प्रेमापोटी स्वामींनी अवतार घेतला आहे आणि हा आम्हा सर्वांना नामाचा उपहार दिला आहे. तुम्ही बांधत असणारे अंदाज आणि आम्हाला दिसत असणारा तुमच्या आयुष्यातला वास्तव यात खूप फरक आहे. म्हणून तुमच्यासाठी जे योग्य आहे तेच मी तुम्हाला देत असतो. तू झोपण्याआधी दिवसातील सर्व चुका मान्य करून सर्वांची माफी माग. तुला पहाटे जाग येण्याआधी मी तुला माफ करीन. दुसऱ्याचे घर जळले हे कळल्यावर एकाने त्यास पत्र लिहिले की भगवंतावर विश्वास ठेवून समाधानात राहावे. पुढे त्याचे स्वतःचे पैसे बँकेत होते ते बुडाले. तेव्हा तो रडू लागला. लोक सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण असे नसावे. जे आपण दुसऱ्यास सांगतो तेच आपण आपणास सांगावे. आज आपल्याला समाधान का मिळत नाही? तर आपला अभिमान त्याचा आड येतो. कर्म करीत असताना किंवा केल्यावर त्याबद्दल अभिमान झाला की नाही तर आपल्याला भगवंताचे प्रेम लागून समाधानाची प्राप्ती होईल यात शंका नाही. समोरचा चुकला तरी तू कधीच चुकू नकोस. भैवतिक गोष्टीच्या जाळ्यातून तू अटकू नकोस. उभा आहे मी तुझ्या पाठीशी, तू काळजी करू नकोस. तू बाळा आहेस माझा हेही कधी विसरू नकोस. माझ्या स्वामींची भक्ती कर आणि मग बघ वेळ काय नशीबही बदलेल. भक्तीचे नाम श्री स्वामी समर्थ. भक्तीचे नाम श्री स्वामी समर्थ. शक्तीचे नाम श्री स्वामी समर्थ. आनंदाचे नाम श्री स्वामी समर्थ आणि सुखाचे धाम श्री स्वामी समर्थ. सोडून द्यायला शिका. हा असंच वागला, तो तसंच वागला. हा असंच बोलला, त्याने विश्वासघात केला, त्याने धोका दिला. अरे किती त्रास करून घ्यायचा. कोण कसं वागलं या विचारात स्वतःलाच त्रास करून घेण्यापेक्षा आपण पुढे कसं वागायचं याचा विचार करा. आपण कुठे चुकलो याचा अभ्यास करा. त्यांच्या चुका तिथे सोडून द्या आणि आयुष्याच्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करा. काय तोटा आहे आपल्या भाग्याला सद्गुरूचे पाय आहे डोके ठेवायला. काय भीती आहे आपल्या साऱ्यांना गुरु माऊली आहेत मार्गदर्शनाला. जरा का थोडे भटकणार माऊली लगेच डोळे वटारणार. हाताशी धरले आपल्याला आहे का हिंमत काळाचे तेरे जवळ यायला. ब्रह्मांडही थरथरते पाहून माझ्या गुरु माऊलीला. अनंत जन्माचे पुण्य आलंय फळाला. जसा आईचा आधार त्यांना लेकराला तसा गुरु माऊलीचा आपल्याला. नुसते दर्शनही पुरे होते पतिताचे पावन व्हायला. म्हणूनच काय तोटा आहे आपल्या भाग्याला
सद्गुरूंचे पाय आहेत डोके ठेवायला. मन परमेश्वराला अर्पण करावे व दुसरीकडे गुंतवू नये. एकदा अर्पण केलेल्या मनाला जर पुन्हा विषयाचा आनंद झाला तर ते अर्पण झाले नाही असे समजावे. पडत्या काळातही जो भगवंताचा होऊन राहतो त्याला कशाचीच भीती नाही वाटत. संकटामध्ये भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव राहिली तर ती आपल्यास समाधान देते. अडचणी कितीही येऊ द्या, प्रारब्धाच्या पुढे कोणीही जात नाही. त्यामुळे लक्षात ठेवा, वादळात दिवा लावण्याचा स्वप्न बाळगा. नियती मदत केल्याशिवाय राहत नाही. जीवन जगताना संगती खूप महत्त्वाची आहे. बाभळीच्या झाडाशेजारी केळीचे झाड वाढले तर बाभळीच्या काट्याने त्याची संपूर्ण पाने फाटून जातात. या उलट चंदनाच्या झाडाशेजारी लिंबाचे झाड वाढले तर लिंबाच्या गाभ्याला चंदनाचा सुवास येतो. ज्याप्रमाणे रामाच्या सहवासात हनुमान धन्य झाला, श्रीकृष्णाच्या सहवासाने अर्जुन सर्वश्रेष्ठ योद्धा झाला. या उलट दुर्योधनाच्या सहवासाने भीष्म, कर्ण सर्वश्रेष्ठ असूनही त्यांचा नाश झाला. आपण ज्या सोबत राहतो त्याचा विचारांचा, राहणीचा, वागणीचा अंमल हा आपल्यावर होत असतो. संगतीने विचार श्रेष्ठ अथवा दूषित होतात. चेहरा सुंदर असला म्हणजे समोरचा माणूस देखील सुंदरच असेल असे नसते. खरी सुंदरता ही चेहऱ्याची नाही तर मनाची असते. स्वामींची सेवा करून तर बघा. तुमच्या आयुष्यात आनंदाचा सागर नाही ना व्हायला तर बोला. दररोज सद्गुरूंना प्रार्थना करा, आजपर्यंत जे दिले ते तुझेच आहे. मी निमित्त मात्र आहे. इतरांपेक्षा मला भरपूर दिलेस. आता राहिलेले आयुष्य देखील तुझ्या कृपाआशीर्वादाने सुख, शांती, समाधान आणि व समृद्धीचे जाण्यासाठी नामस्मरणाची ताकद दे व तुझी आठवण सतत होऊ दे. मनाचा परिणाम शरीरावर होतो, म्हणून मनात नेहमी चांगले विचार येऊ दे. चांगले आरोग्य दिल्यास तुझी सेवा अखंड करता येईल आणि सेवा करताना हे शरीर तुझे आहे. या शरीराला कोणताही घातपात होऊ नये याचीही काळजी तूच घे. माझ्या जीवनात जे भोग असतील ते तुझ्या आशीर्वादाने नाश होत, हीच प्रार्थना तुला माझे गुरु माऊली. स्वामी सांगतात की कोणाच्या वाईट विचारानं तुमचं कधीच वाईट होणार नाही, कारण तुमचा कर्ता आणि करविता तुमच्या पाठीशी उभा आहे. त्यामुळे हे सद्गुरुनाथा, प्रेमाने भरलेले डोळे दे, श्रद्धेने झुकणारे मस्तक दे, मदत करणारे हात दे, सन्मार्गावर चालणारे पाय दे, नामस्मरण करणारे मन दे आणि अंतिम श्वास तुझ्या चरणाशी विसावू दे. दिवा जळायला हवा असेल तर त्यामुळे सतत तेल घातले पाहिजे. तसे भगवंताचे अनुसंधान राहण्यासाठी त्याचे नामस्मरण आपण सतत करीत असावे. हा ब्रह्मांडात फक्त एकाच परम चैतन्याची सत्ता आहे. यालाच आपण श्री स्वामी समर्थ म्हणतो आणि ही शक्ती मानवी बुद्धीच्याही पलीकडे वाटणाऱ्या अशक्य गोष्टी सहज शक्य करते. से म्हणजे सेवा करणे हा ज्याचा धर्म आहे असा तो. वे म्हणजे वेळ देण्याची तयारी आहे असा तो. क म्हणजे सदैव कष्ट करायला तयार आहे असा तो. री म्हणजे रिकाम्या गोष्टी जो करत नाही व डोक्यात ठेवत नाही असा तो. अशा व्यक्तीस स्वामींचा सेवेकरी म्हणतात. दुःख भोगणारा पुढे जाऊन सुखी राहू शकतो, पण दुःख देणारा कधीच सुखी होऊ शकत नाही. निश्चिंत राहा, बाकी मी पाहीन. पुढे चाल, मागे मी राहीन. कुठेही जा, तेथे मी दर्शन देईन. एवढेच नाही तर तुझ्यासाठी अशक्यही शक्य करीन. देव कुठे दिसतो का कुणा मानवाला? त्यासाठी नित्य शरण जावे लागते त्याला. संकट समयी तोच धावून येतो. श्री स्वामी समर्थ रूपी तोच मदतीला येतो. शांतपणे स्वामींसमोर बसा. आपली समस्या त्यांना सांगा. स्वामी ऐकतात आणि एक क्षणात दूर करतात. हा एक अनुभव आहे, तुम्हीही करून पाहावा. हे अनंता, मला माहीत नाही की माझे या पूर्वी किती जन्म झाले व पुढे किती होणार आहे, पण हे स्वामीराया, हा पक्का विश्वास आहे की त्या प्रत्येक जन्मात तूच माझा सोबती होता, तूच माझा मार्गदर्शक होता. हे दत्तात्रया, मला मोक्ष नको, कारण तुझ्या भक्तीचा आनंदच न्यारा आहे. फक्त एकच विनंती आहे की हा प्रपंच
करत असताना या मायेच्या दुनियेत माझे मन जर भरटले तर पुन्हा तुझ्या चरणावर स्थिर ठेव आणि तुझे नाम माझ्यात मुखात अखंड ठेव. भगवंताच्या नामाचा नाद लागला तर दुःखाची जाणीव कमी होईल. आपले चित्त नामामध्ये गुंतले म्हणजे देहाला प्रारब्धाच्या स्वाधीन करता येते. ही युक्ती ज्याला साधली त्याला सुखदुःखाची बाधा उरली नाही. संतांना देखील त्यांचे प्रारब्ध भोगावे लागले, पण त्यांना देहबुद्धी नसल्याने भोगाचे सुखदुःख होत नाही. ज्याने इतरांच्या सुखासाठी सोसली स्वतः दुःखाची झळ त्यांना लाभते स्वामी समर्थांचे प्रचंड बळ. विश्वास ठेवा, स्वामींची योजना सर्वोत्तम असते. कधीकधी प्रसंग कठीण असतात तेव्हा शांतपणे स्वामी तुमच्यासाठी काहीतरी करत असतात. त्यामुळे स्वामींवर नेहमी विश्वास ठेवा. ज्याने तुम्हाला विनाकारण त्रास दिला तेच तुमच्या ध्यास घेतील. जे निंदा करत होते तेच तुमची स्तुती करतील. जे तुम्हाला कडवे बोलत होते तेच तुमचे गोडवे गातील. स्वामींचे बोट सोडू नका. सोन्याचे दिवस नक्की येतील, कारण अशक्य शक्य करतील स्वामी. स्वामी सांगतात, ज्या व्यक्तीच्या जिभेवर सतत पैशाच्या आणि प्रॉपर्टीची भाषा असते त्या व्यक्तीकडून माणुसकीची अपेक्षा तुम्ही करू नका. आपलं मन काही कारणाने जेव्हा अस्वस्थ असतं त्यावेळी शांत राहावं, कुणाशीही काही बोलू नये. अशा वेळी डोळे आतून मनातल्या मनात स्वामीचे नामस्मरण करा. एक लक्षात घ्या, आपले श्री स्वामी समर्थ गुरु आपल्यासोबत सतत असतात. त्यांना आपल्या अस्वस्थतेचं कारण माहीत असतं. काही वेळा आपल्याला काही गोष्टी त्यांना शिकवायच्या असतात. आपल्याला नामस्मरण सुरू केल्यानंतर काही वेळात आपल्या अस्वस्थतेचे ढग विरून जातात. मनाला प्रसन्न वाटतं. अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्या अगदी सहजगत्या मिळतात. खूप काही शिकवायस मिळतं. म्हणून ज्यावेळी मन अस्वस्थ असेल त्यावेळी कुणावरही राग न काढता नामस्मरण करणं हा एक चांगला उपाय मार्ग आहे. तुम्ही करून पहा. मीही चुकू शकतो हे एकदाच मान्य केले की पुष्कळसे वाद आणि विरोध कमी होतात. नेहमी चांगले लोक आणि चांगले विचार तुमच्या सोबत असतील तर आयुष्यात तुम्ही एकटे राहू शकत नाही. जाणले समर्थ तुम्ही मनीचे भाव, म्हणून ओठावर असते फक्त श्री स्वामी समर्थ तुमचे नाव. एका भक्ताने स्वामींना अतिशय काकुळतेने विचारले, स्वामी आपले अस्तित्व आम्ही कोठे पाहावे? त्यावर स्वामी म्हणाले, जो माझ्या मनात प्रपंच करतो त्याच्या प्रपंचात मी आहे. जो समाधानी आहे त्याच्या अंतःकरणात मी आहे. जेथे मारुतीचे स्थान आहे तेथे मी आहे. जेथे अन्नदान आहे तेथे मी आहे. जेथे निस्वार्थी प्रेम आहे तेथे मी आहेच. पण जेथे सतत नामस्मरण चालते तेथे मी असतोच असतो. भक्ताचे समाधान झालेच पाहिजे, त्यासाठी मीही कायम उभा आहे. स्वामी म्हणतात, सत्य हे सूर्यासारखे स्वयंप्रकाशी आहे. जसा सूर्य झाकला जात नाही तसे सत्य देखील झाकले जात नाही. भगवंत हवा असा वाटणे यामध्ये सर्व मर्म आहे. भगवंताचे प्रेम यायला एकंदर 3 मार्ग आहे. पहिला मार्ग म्हणजे संताची संगती करणे. दुसरा मार्ग म्हणजे स्वविचाराची जोपासना करते आणि तिसरा मार्ग म्हणजे अखंड नामस्मरण करणे. त्यापैकी ज्याला जो जुळेल तो त्याने करावा. थोर उपकार तुझे श्री स्वामी समर्था, आधार तुझा श्री स्वामी समर्था. तू दाता, तू विधाता, तू कारण, तू करता, तू माता, तूच पिता, तू बंधू, तूच सखा. आम्हावरी राहू दे स्वामी राया तुझी दया. हीच विनंती तुझ्या चरणी स्वामी समर्था, श्री स्वामी समर्था. स्वामी भक्त हो आपण श्री स्वामींना मनापासून हाक दिली तर आपल्याला स्वामींनी दर्शन देतात. आपल्या सर्व प्रपंच भार स्वामींवर सोडा, तेच सांभाळतील. नित्य स्वामी नाम घेत राहा. स्वामी समर्थ आपल्यावर लक्ष ठेवून आहेत. एकाने देवाला विचारलं की कोणत्या प्रकारची माणसं तुमच्या जवळ असतात. देवाने उत्तर दिलं, ती माणसं जी बदला घेण्याची क्षमता असून सुद्धा दुसऱ्यांना माफ करतात. सद्गुरू बोलतात, आपल्यासमोर जर वाईट माणूस येऊन जरी उभा राहिला तरी त्याच्यातील चांगला गुण तुम्ही घेतला पाहिजे. बाकी जे त्यांच्यातून दुर्गुण आहेत त्यावर भगवंत बघेल, त्याचं काय करायचं ते. प्रत्येकाचं मन जपत राहायचं. त्याला काय वाटेल त्याला काय वाटेल, वाटेल त्या मनाला माझं मनाचं काय. आपल्या मनाचं कोणीच कोणाचा विचार करत नाही. अशा वेळी फक्त
स्वामीच चेहरा डोळ्यासमोर येतो. कुणीतरी आपले आहे, आपला विचार करणारा आहे. बाळा, समोरच्यांनी बोललेलं प्रत्येक शब्द जर तू मनावर घेतलात तर तुझ्या आनंदाची किल्ली तू स्वतः दुसऱ्याच्या हातात देतो असं होईल. मी सर्वत्र आहे, मी चराचरात व्यापून आहे, मी वारा आहे, मी पाणी आहे, आकाशही मीच आहे, पक्ष्यांच्या कंठातून निघालेली शीळही मीच आहे, गाणगापुरात मीच आहे, ध्रुवावर, कैलासावर आणि गरुडावरही मीच आहे. मी कुठेही गेलेलो नाही, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी महाराज सांगतात, जर मनात श्रद्धा विश्वास असेल तर या जगात कोणतीच गोष्ट अशक्य नाही. अशक्य शक्य करतील स्वामी. तुझ्या मनासारखे घडत नाही म्हणून चिंता करू नकोस. कधी कधी तुझेच निर्णय चुकतात पण माझे नाही. मी आहे ना तुझ्या पाठीशी चुका दाखवायला. तू भिवू नकोस, तू सतत चालत राहा. यशात माझ्या स्वामी सारा तुमचाच वाटा आहे. माझ्या सुखाचे कारण आहे तुमचीच कृपा आहे. भगवंताला शरण जाणे सर्वात सोपे आहे. ज्याला निराळ्या कोणत्याही वस्तूची जरुरी नाही लागत. माझ्या मनात येईल तेव्हा भगवंताला शरण जाता येईल. भगवंताला शरण जाणे म्हणजे मी त्याचा झालो असे म्हणणेच होय. मी स्वामींचा झालो. जे जे होते ते स्वामींच्या इच्छेने होते असे जो म्हणतो त्याला निराळी सावधगिरी ठेवावी लागत नाही. फूल बनून हसत राहणे हेच जीवन आहे. हसता हसता दुःख विसरून जाणे हेच जीवन आहे. भेटून तर सर्वजण आनंदी होतात पण न भेटता नाती जपणं हेच खरंच जीवन आहे. स्वामी सांगतात, हातातलं गेलं तर नशिबातलं कोणीच घेऊ शकत नाही. कारण फुकटचं पुरत नाही आणि कष्टाचं संपत नाही. संघर्षाचा काळ कितीही कठीण असला तरी सोबत निस्वार्थ मार्गदर्शन देणारे कोणी असले तर मार्ग नक्कीच सापडत जातो. अडचणीच्या तुरुंगातून सुटण्यासाठी स्वामी नामस्मरणाची चावी वापरावी. ज्याने तुमच्या चुका काढायचं ठरवलं आहे त्यांच्यासमोर स्वतःला सिद्ध करून देण्यात काही अर्थ नाही. कारण ते तुमच्या चांगल्या कामात पण चुका शोधतात. नको करू उगाच माणसा गर्व ऐश्वर्याचा. ऐश्वर हे तुझ्याजवळ थोड्या क्षणासाठी. करशील माझे मनोभावय नामस्मरण तर मी असेल तुझ्या पाठी जन्मोजन्मासाठी. आपण जगामध्ये व्याप वाढवितो तो आनंदासाठी वाढवितो. पण भगवंताच्या व्यतिरिक्त असणारा आनंद हा कारणावर अवलंबून असल्याने ती कारणे नाहीशी झाली की तो आनंद मावळतो. यासाठी तो आनंद आश्वासवत होय. व्याप दुःखदायक न व्हावा असे वाटत असेल तर आपण शाश्वतवाने राहायला शिकले पाहिजे. व्यापाचा म्हणजे परिस्थितीच्या बाहेर जो राहील त्याला दुःख होणार नाही. खरा आनंद कोठे मिळतो ते आपण पाहावे. माणसाचा जन्म हा प्रत्येक घरात होतो परंतु माणुसकी ठराविक ठिकाणीच जन्म घेते आणि माणुसकी जेथे जन्म घेते तिथे परमेश्वराचे वास्तव्य असते. आयुष्याच्या संपण्यासारख्या काहीच नसतं. एक नवीन सुरुवात आपली वाट पाहत असतं. त्यामुळे एक सुरुवात करणे खूप गरजेचं असतं. भगवंताच्या नामाचा नाद लागला तर दुःखाची जाणीव नसल्यासारखे दुःख असले म्हणून बिघडते कुठे. काळोखाच्या रात्री जशी काठी आधार असते तसे संसारात नाम आहे. खाचखळगे काठीच्या योगाने टाळता येतात तसे मोहलोभ इत्यादी संसारातल्या अडचणी नामाने समजतात आणि दूर करता येतात. विस्तवाजवळ तूप ठेवले की ते वितळते तसेच नामाची शेगडी ठेवले की अभिमान वितळलाच पाहिजे. हाच नामाचा अनुभव. पण लोक नामाबद्दल ऐकूनच घेत नाही. जर कोणी ऐकून घेतले तर ते बिंबवून घेत नाही. त्याचे मनन करीत नाहीत आणि मनन करून ज्यांना ते पटले असूनही नाम घेत नाहीत. अडचणी असल्या तरी नाम घेता येते म्हणून नामस्मरण न करण्याबद्दल सबबी सांगू नका. सबब सांगितली की त्यापासून लबाडी उत्पन्न होते. लबाडीतून आळस उत्पन्न होतो आणि आळसाने सर्वनाश होतो. नामस्मरण हा सद्गुरूंनी दिलेला असा एक साबण आहे जो कधीच झिजत नाही. तो कधीच संपत नाही. जेवढा घासाल तेवढा कर्म व विषयरूपी मळ उतरवत जाईल. हा मळ खूप जुना आहे. अगदी कित्येक जन्मापासूनचा वेळ लागेल पण एक दिवस आपण नक्की स्वच्छ होऊ. हा सद्गुरू प्रोडक्शन असलेला साबण बाजारात मिळत नाही. तो फक्त सद्गुरूकडे आणि संताकडे मिळतो. ही फार मुश्किलीने ज्यांना हा साबण मिळालाय ते अत्यंत भाग्यवान आहेत. या साबणाचा वापर करा. अगदी जास्तीत जास्त करा. अनंत जन्माचा मैल निघून जाईल.
जाऊ द्या, पावन व्हा. आपला विजय आणि दिवस दररोज नामस्मरणात पावन करा व आनंदित राहा. म्हणून आनंद वाटा आणि आनंद लुटा. भगवंतापासून वेगळे न राहणे, त्याचे विस्मरण न होऊ देणे, त्याच्यात नामस्मरणात राहणे, त्याच्या नामात राहणे, यात खरे समाधान, शांती आणि सुख आहे. स्वामी म्हणतात, अरे बाळा, उदास असशील तर माझे नाव घे, दुःखी असशील तर माझे ध्यान घे, मार्ग भेटत नसेल तर माझे विचार घे, एवढ्याने समाधानी नसशील तर बाळा अक्कलकोटची धाव घे. बाळा, एक लक्षात घे, जेव्हा परमेश्वर आपल्यासाठी एक दरवाजा बंद करत असतो, त्याचवेळी तो आपल्यासाठी अनेक दालनं उघडी करत असतो. म्हणून परमेश्वरचा आपला विश्वास कधीही ढळू देऊ नकोस. भिवू नकोस. आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. स्वामीसोबत असताना गरज नाही लागत, कुणाची भीती नाही वाटत. कशाची स्वामीसोबत असताना मार्गही सोपा होतो, अंधारही नाहीसा होतो. स्वामीसोबत असताना कशाला कुणाची वाट बघावी, का उगाच कसली काळजी करावी. स्वामीसोबत असताना समोर जातो मी हसत संकटाला, नाही घाबरत मी उद्याच्या भविष्याला. हे स्वामी असेच नेहमी सोबत राहा, माझ्याही आणि इतरांच्याही. आयुष्यात इतरांच्या यशावर जळू नका, इतरांसारखं बनण्याचा प्रयत्न करू नका. प्रत्येकजण आपापल्या परीने आपला प्रवास पूर्ण करीत असतो. यशाचे निकष प्रत्येकाचे वेगवेगळे असतात. आपल्या यशाचे निकष निश्चित करा, ते साध्य करण्याचे ध्येय ठेवा आणि आपल्या नजरेत आपण यशस्वी आहोत का, याच प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा फक्त प्रयत्न करा. स्वामी सांगतात, अजून काही दिवस सहन करा, फक्त हार मानू नका. वेळ वाईट आहे रे, फक्त थोडे प्रॉब्लेम येतील, दुःख येतील, पण ते सगळ्यांसोबत होत आहे. संयम बाळगा. काही वेळा सर्वात चांगल्या गोष्टी मिळण्यासाठी सर्वात वाईट परिस्थितीतून जावे लागते. कारण हेच तर आयुष्य आहे ना. जे होईल ते होईल आणि टेन्शन घेऊन तरी काय होणार आहे. आपण आज आहे तर उद्या नाही. आनंदी राहा आणि आयुष्य एन्जॉय करा आणि आहे त्या परिस्थितीला सामोरे जाण्याचा प्रयत्न करा. आयुष्यात कधी वाटलं ना आता सर्व काही संपलं आहे, तेव्हा फक्त एकदा स्वामींना मनापासून हाक द्या. पहा, जे संपलं आहे ते परत येईल. प्रत्येक गोष्टीची वेळ निश्चित आहे, ठिकाण निश्चित आहे. तुम्ही कुठे जात नाही, तुम्हाला नेले जाते. खेळ तुमचा नसतोच, खेळ त्याचा असतो. तुझ्या विचारांवर लक्ष ठेवणं, कारण तुमचे विचार तुम्हाला घडवतातही आणि बिघडवतातही. त्यामुळे तू काय आणि कसा विचार करतोस हे खूप महत्त्वाचे आहे. बाळा, एक गोष्ट लक्षात ठेव, कोणती गोष्ट करणे हे अशक्य नसते. कमी पडतो तो तुमचा प्रयत्न. त्यामुळे प्रयत्न मनापासून कर. अशक्य गोष्टही सुद्धा शक्य होईल. तू आमच्याकडे जी प्रार्थना केली होतीस ती लवकरच पूर्ण होणार आहे. काळजी करू नकोस. बाळा, तुझ्याबरोबर ज्या गोष्टी घडल्या त्या घडण्यातही तुझे भले होते. ते तुला आता नाही समजणार, पण वेळ आली की नक्कीच समजेल. थोडा धीर धर. स्वामी सांगतात, हजारो नाती जोडा, पण एक नातं असं जोडा, जेव्हा ते 1000 तुमच्या विरोधात जातील तेव्हा एक असलेले नातं तुमच्या सोबत असेल. जर तुमचा विश्वास असेल की स्वामी अस्तित्वात आहे तर ते तुम्हाला सगळीकडे जाणवतील. नाहीतर तुम्हाला स्वामी मठातही जाऊन दिसणार नाहीत. बाळा, आम्हाला इकडे तिकडे शोधू नकोस. आम्ही तुझ्या अंतर आत्म्यातच आहोत. तू फक्त मनापासून डोळे मिटून आम्हाला हाक मार. तुला आमचे दर्शन होईल. लोकांच्या बोलण्याचा स्वतःवर किती परिणाम करून घ्यायचा हे सर्वस्वी तुमच्या हातात आहे. स्वतःचा आनंद दुसऱ्याच्या हातात देऊ नका. कधीच कोणाच्याही सध्याच्या परिस्थितीवर त्यांची चेष्टा कधीच करू नका. कारण कोणाची वेळही केव्हाही बदलेल हे सांगता येत नसते. तुझा आमच्यावर जो विश्वास आहे ना,
तो असाच कायम ठेव, कारण हा तुझा विश्वास तुला तुझ्या प्रत्येक संकटातून बाहेर काढेल. बाळा, घाबरू नकोस, स्वतःला एकटे समजू नकोस. आम्ही नेहमी आहोत तुझ्यासोबत. अपेक्षा ही माणसाला नेहमी दुःखात ठेवत असते आणि समाधान माणसाला नेहमी सुखात आनंदात ठेवते. त्यामुळे अपेक्षा करण्यापेक्षा प्रत्येक परिस्थिती समाधानी राहा, म्हणजे तुम्ही आनंदी कायम राहाल. जोपर्यंत तू तुझे विचार बदलणार नाहीस, तोपर्यंत तुझे आयुष्य बदलणार नाही. म्हणून विचार बदल, आयुष्यात बदल घडतील. लोक तुमच्याशी कसे वागतात हे त्यांचे कर्म आहे, पण तुम्ही त्यांच्याशी कसे वागता हे मात्र तुमचे कर्म आहे. त्यामुळे कोणाशी वागताना चांगलेच वागा. कर्माचे फळ तुम्हाला नक्कीच चांगले मिळेल. काळजी करू नकोस. तुझ्यावर अन्याय करणाऱ्यांना शिक्षाही होणारच, तुला न्याय मिळणारच. स्वतः तो न्याय मी तुला देणार. तुमचे काम पूर्ण झाल्याशिवाय कधीच कोणाला सांगू नका, कारण नकारात्मक नजरांमुळे तुमच्या कामात अडथळा येऊ शकतो. वर्तमान काळ हा तुमच्या भविष्याचा पाया असतो, म्हणून उगाचच भविष्याची काळजी करण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा वर्तमानात मेहनत करा. मगच तुमचा भविष्यकाळ सुंदर बनेल. संकटाच्या वेळी कोणी तुमची साथ दिली नाही म्हणून दुःखी होऊ नका, रडू नका. उलट एकट्याने त्या संकटाच्या छाताडावर पाय देऊन स्वतःचे साम्राज्य निर्माण करा. चिंता करू नकोस, तू आमच्यावर सर्व सोपवलेले आहेस ना. मग आता काय करायचे ते आम्ही पाहून घेतो. तू फक्त तुझे प्रयत्न प्रामाणिक कर. तुझ्या हजारो अपयशाची परतफेड तुझे एक यशच घेईन. त्यामुळे काळजी करण्यात वेळ वाया न घालवता, न थांबता प्रयत्न करत राहा. तुला कोणी कितीही चुकीचं किंवा खोटं समजू दे, पण मला माहीत आहे ना तू कसा आहेस. ते फक्त त्या लोकांचा हिशोब मी पाहून घेतो. तू काळजी करू नकोस. छोट्याशा थेंबातही अथांग सागरात तरंग निर्माण करण्याचे सामर्थ्य असते. त्यामुळे स्वतःला कधीच कमी समजू नका. मनुष्याजवळ जर का पद, पैसा, रंग, रूप आलं की अहंकार, गर्व चढतो आणि इतरांशी तुच्छतेने वागू लागतो. पण एक लक्षात ठेवावे, आयुष्यात कोणत्याच गोष्टीचा गर्व, अहंकार नसावा, कारण जो देऊ शकतो तो परत घेऊ पण शकतो, हे नेहमी डोक्यात ठेवले पाहिजे. संसारात सुखाचे जे काही प्रसंग येतो ते सर्व क्षणिक काही काळापुरतेच असतात आणि परत दुःख येतं. परंतु परमार्थ हा असा प्रांत आहे की ज्यात सुखच सुख आहे आणि चिरकाला टिकणारे सुख, शांती, समाधान असते. त्यामुळे क्षणिक सुखाच्या मागे लागायचं की चिरकाल टाकणाऱ्या सुखाच्या मागे लागायचं, हे ज्याने त्याने नक्कीच ठरवले पाहिजे. परमात्म्याचे पावन नाम हे सर्व दुःखांचे, महारोगांचे, संसाररूप रोगाचे महान औषध आहे. त्या सामर्थ्यसंपन्न भगवंत नामापुढे क्षुद्र शारीरिक रोगांची, दुःखांची तीळ मात्र ताकद नाही. म्हणून श्रद्धेने व प्रेमाने श्री सद्गुरूंचे सतत नामस्मरण, भजन केले पाहिजे. आपल्यातील प्रत्येकजण मंदिरात जातो तर काही ना काही अपेक्षा ठेवूनच दर्शनाला जातो. प्रत्येक भेटीत स्वामींकडे काही ना काही मागतच असतो. पण या आठवड्यातून काहीच न मागता, कोणतीच अपेक्षा न ठेवता दर्शन घ्या. तेवढी वेळ, घर, संसार, नातं, प्रॉब्लेम सर्व विसरून जा. स्वामींपुढे पूर्ण शरणागती पत्करा. करून बघा, स्वामींना आनंद वाटेल आणि भरभरून तुम्हाला स्वामी आशीर्वाद देतील. आवश्यकतेपेक्षा जास्त मिळतं त्याला म्हणतात नशीब. सर्व काही असूनही रडवतं त्याला म्हणतात दुर्दैव. आणि थोडे कमी सापडूनही आनंद देतं त्याला म्हणतात आयुष्य. स्वामी सांगतात, माणसाचा जवळचा शत्रू राग आहे. राग आला की राख निश्चित आहे, कारण राग मनुष्याची विचार करण्याची शक्ती संपवून टाकतो. त्यामुळे रागावर नियंत्रण ठेवण्याचे जो शिकतो
तोच जीवनात यशस्वी होतो. काही वस्तू जवळ गेल्यावर न मागता मिळतात. जसे बर्फाच्या जवळ गेल्यावर थंडावा, शीतलता मिळतो आणि अग्नीच्या जवळ गेल्यावर उष्णता मिळते. गुलाबाच्या जवळ गेल्यावर सुगंध मिळतो. म्हणून स्वामींकडे काही न मागण्यापेक्षा जवळीक बनवा. रोज नामस्मरणाने त्यांच्या जवळ जा. बरेच काही आपोआप न मागता आपणास मिळू लागेल. हा अनुभव आहे, तुम्हीही करून पहा. बाळा, सध्या तुला हा संकटाचा काळ चालू आहे, परंतु अजिबात घाबरू नकोस. मी स्वतः तुझ्या बरोबर आहे. अनुभव घ्यायचा असेल तर बघ, आजूबाजूला माझे नाव, फोटो, माझी खूण दिसेल. ही खूप माझ्या अस्तित्वाची जाणीव आहे तुझ्यासाठी. फक्त रोज सतत नामस्मरण, भक्ती करत राहा. बाकी चिंता करू नको. मी आहेच तुझ्या पाठीशी. इतरांची मन जिंकून जा, हेच खरे सत्य आहे. बाकी सत्ता, संपत्ती, पैसा काहीही बरोबर येत नाही. आपण गोर गरीब, अडलेले नडलेले, निर्धार, अनाथांची केलेली सेवा ही अंतिम क्षणी आपल्या चेहऱ्यावर हास्य ठेवत असते. आता तरी दुनियेला ओळख रे. अरे एवढं संकट आलेत, वाईट प्रसंग आलेत, पण कोणी साथ दिली का तुला? कोणीच नाही. अरे तुझं आणि माझं नातं अनेक जन्मांचं आहे. म्हणून मला तुला प्रत्येक प्रसंगातून, संकटातून सोडवायला यावे लागते. सेवा, भक्ती करत राहा. दुसऱ्यांना पण सेवेला लाव. बाकी मी बघून घेईल. तुला काही करायची गरज नाही. अरे बाळा, अशा संकटांनी, प्रसंगाने खचून कसं चालेल? अरे तुझ्यावर अनेक जण अवलंबून आहे, जे तुझ्याकडे आशेने बघत आहे. त्याच्यासाठी तू एक रात्र, एक मात्र पर्याय आहे. अरे माझ्या एवढी खंबीर साथ असताना कशाला डगमगत आहेस? चल उठ, बघ माझे नाव घे आणि कर माझी सेवा आणि लाग कामाला. ज्यावेळेस भयंकर वादळ, संकटाचा भडीमार होतो, अशा काही वेळेस कितीही देव व्रत वैकल्य केलेस तरी त्याचा अनुभव येत नाही. अशा वेळेस काहीही न करता एकच करायचं, सर्व शांतपणे. जे होत आहे ते होऊ द्या. फक्त एक करा, एक उदबत्ती स्वामीजवळ लावून ती संपेपर्यंत रोज स्वामी नामाचा जप करायचा. दिव्य अनुभव नक्कीच तुम्हाला येईल. जीवनात पुढे जायचं असेल तर कानाने बहिरे व्हा, कारण काही मोजकीच माणसं सोडली तर बाकीचे सगळे मनोबल दुबळे करणारे तुम्हाला भेटत जातील. देव कोणत्याही धर्माचा का असेना, पण त्यासाठी दिवसातून 1 मिनिट वेळ नक्कीच द्या, कारण त्या 1 मिनिटाचा पुण्य तुमच्या संकटाच्या वेळी व आनंदाच्या वेळी तुमच्या व तुमच्या कुटुंबाच्या जीवनाच्या अकाउंटमध्ये कधी व कसे बॅलन्स म्हणून उभे राहील ते तुमचं गुगल पण दाखवू शकणार नाही. हे कायम लक्षात ठेवा. मनुष्य स्वभाव आहे की काम झालं की विसरणे. स्वामींनी प्रत्येक वेळा संकटात धावून आले आहेत, परंतु मनुष्य कामापुरता देव पूजतो. संकट आले म्हणून स्वामी स्वामी आणि ते गेले की कोण तुम्ही, असे करू नका. संकट आलेले असो, अडलेले काम असो वा नसो, स्वामींची नित्यनेमाने सेवा करा. मग बघा स्वामी काय काय करतात तुमच्यासाठी. अपेक्षा स्वामींना पासून ठेवा, लोकांपासून नाही. अडचणीत असाल तर स्वामी तारतील. एकटे असाल तर सांभाळतील. मार्ग सापडत नसेल तर दाखवतील. रडत असाल तर अश्रू पुसतील. फक्त स्वामींवर श्रद्धा ठेवा आणि त्यांची सेवा करा. जेव्हा सर्व रस्ते बंद होतात, अंधकार दिसतो, तेव्हा सरळ रस्ता दाखवणारे, मार्गदर्शन करणारे स्वामीच आपल्या पाठीशी असतात. पावसाळ्यात तुम्ही कितीही जपून वावरा, शिंतोडे उडवणारी वाहने येतात आणि आपल्या अंगावर शिंतोडे उडवून जातात. आयुष्यही असंच असतं. तुम्ही कितीही सुस्पष्ट प्रामाणिकपणे वागा, शिंतोडे उडवणारे लोक येतात, शिंतोडे उडवतात आणि निघून जातात. फक्त त्या शिंतोड्याने आपला प्रवास आपण थांबवायचा नसतो. सर्वस्व स्वामी महाराज. जो असे कारण सर्व सृष्टीशी, आकारणे जो लाभी भक्तीसी, फुलवी मनाच्या दंभ युक्तीसी, असा अविनाशी स्वामी माझा. दुखणे आणि त्याचे दुःख ही दोन्ही निराळी असल्यामुळे दुखणे आले तरी मनुष्याला आनंदात राहता येईल. त्याच्याजवळ भगवंत असेल त्यालाच आनंदाने जगणे प्राप्त होईल. म्हणून ज्याला आनंदात जगायचे आहे त्याने नाम घ्यावे आणि भगवंताच्या अनुसंधात राहावे. हेच स्वामी आपल्याला कायम बोलत असतात. झुकवीन मस्तक तुझ्या पावली, नाम घेतो तुझे स्वामी माऊली.
वरदहस्त लाभो तुझ्या सर्वासी, सुखे ठेव सदैव आम्ही सारे लेकरांशी. नशिबात नसलेल्या गोष्टी पैशाने नाही तर श्री स्वामी समर्थ नामस्मरणाने मिळतातच. देवा काहीतरी देईन म्हणून मंदिरात या आशेने जायचं नसतं, पण त्याने देवाने आपल्याला खूप काही दिलंय यासाठी आपल्याला मंदिरात जायचं असतं. हे स्वामी माऊली, मला इतकी तुझी भक्ती दे की माझ्या शरीराची पेशी आणि पेशी फक्त श्री स्वामी समर्थ बोलेल. संपूर्ण शरीर स्वामी भक्तिमय होऊ दे. माझ्या शरीराद्वारे होणारे प्रत्येक कर्म, मग ते कौटुंबिक असो वा रोजीरोटीचे किंवा सामाजिक असो, प्रत्येक कर्म मात्र तुझी सेवा असू दे आणि माझ्या शरीराला निमित्त करून फक्त तुला अपेक्षित आनंदाची जीवनाची अभिव्यक्ती करून घे. देवाच्या शक्तीवर मनापासून विश्वास ठेवा. परमेश्वर कधीच वाईट होऊ देणार नाही यावर तुमचा कायम विश्वास ठेवा. अहंकार आणि लोभ हे माणसाच्या दुःखाचे सर्वात मोठे कारण आहे. जो अनन्य भावाने स्वामींना शरण जातो त्यांना स्वामी आपल्या मार्गदर्शन आणि अनुभूतीने अहंकार आणि लोभापासून दूर राहण्यास मदत करतात. हे त्रिवार सत्य आहे. स्वामींची अनुभूती येणे, आशीर्वाद लाभणे या गोष्टी म्हणजेच अमृत मिळणे होय. सदा स्वामींचे नामस्मरण करा आणि कायमचे सुखी होऊया. देव पावतो की नाही हे मला माहीत नाही, पण मन सांगतं माणसापुढे जोडलेल्या हातापेक्षा देवापुढे जोडलेले हात जास्त बळकट असतात. स्वामी सांगतात, जिंकून दाखवा त्यांना जे तुमच्या हारण्याची वाट बघत आहेत. डोळ्यांना न दिसणारा व्हायरस तुम्हाला मारू शकतो यावर तुमचा जसा विश्वास आहे, तसा डोळ्यांना न दिसणारा भगवंत तुम्हाला वाचूही शकतो यावर सुद्धा विश्वास ठेवा. जीवन सुखी होईल. काल तुमच्याबरोबर काय घडले आहे हे लक्षात ठेवण्यापेक्षा उद्या तुम्हाला काय घडवायचे आहे हे लक्षात ठेवा. कारण तुमचा जन्म हा गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही तर उरलेले दिवस आनंदाने जगण्यासाठी झालेला आहे. हे कायम लक्षात ठेवा. जीवनात श्री स्वामी समर्थांचा गुरु म्हणून स्वीकार एवढीच गोष्ट इतकी शक्तिदायी आहे की जी आपल्या असाध्य दुःखांचा, अडचणींचा आणि संकटांचा मुळापासून नायनाट करण्यास सदैव समर्थ आहे. स्वामी म्हणतात, परिस्थिती हा सगळ्यात मोठा गुरु आहे. कारण जगायचं कसं आणि कोणाशी वागायचं कसं हे परिस्थितीशिवाय दुसरं कोणीच शिकवू शकत नाही. तुमच्या चरणी मस्तक ठेविले, मिळाली सुखाची सावली. स्वामी महाराज, तुम्ही आमची गुरु माऊली. जीवनात सुखदुःख हा निसर्गाचाच एक खेळ आहे. भगवंताच्या इच्छेनुसारच सगळी काही घडतं. जेव्हा आपण संकटांना शांतपणे स्वीकारतो तेव्हा आपल्याला भगवंताचे दर्शन होते. शांततेच भगवंताची अनुभूती असते आणि त्यातूनच सुखाची प्राप्ती होते. गेलेल्या क्षणांसाठी झुरत बसण्यापेक्षा येणाऱ्या क्षणांसाठी मन मोकळेपणाने हात पुढे करा. कदाचित आयुष्यात मागच्यापेक्षाही काही चांगले घडेल. स्वामी म्हणतात, संयम ठेवा. आयुष्यात काही गोष्टी उशिराच भेटत असतात. देवापेक्षा कर्माची भीती बाळगावी. एक वेळ देव माफ करेल, पण कर्म नाही. फुंकर मारून आपण दिवा विझवू शकतो, पण अगरबत्ती नाही. आपल्यासोबत दुसऱ्यांचंही चांगलं व्हावं अशी ज्यांची मानसिकता असते त्यांना आयुष्यात काहीही कमी पडत नाही. स्वामी म्हणतात, सगळेच सुंदर असतात. कुणाचे विचार, कुणाचे गुण, कुणाचे रूप, पण आपण कुठली सुंदरता बघतो हे महत्त्वाचं. देवाने प्रत्येकाला सुंदरच बनवलं आहे. कोण म्हणतं स्वामी दिसत नाहीत? जेव्हा कोणीच दिसत नाही, कुठूनच मदत मिळत नाही, तेव्हा स्वामीच तर दिसतात सगळ्याच आधी. स्वामी म्हणतात, प्रसंग परीक्षा घेत राहील, पण आपली मात्र क्षमता त्याला दाखवत राहायचं. प्रत्येक संघर्षाची कहाणी लिहिली जाणार तुझ्या सोबती. जरी कोणी नसेल तरी तुझ्या पाठीशी मी उभा राहणार कायम. स्वामी सांगतात, चांगले कर्म, चांगले विचार जर तुमच्या मनात असतील तर तुम्ही मंदिरात नाही गेलात तरी चालेल, पण आपल्या हृदयात मंदिरात अंधार असेल तर तुम्ही जगाच्या कुठल्याही मंदिरात कितीही दिवे लावलात तरी त्याचा काहीही उपयोग होणार नाही. आजचा हा स्वामींचा संदेश आपण इथेच समाप्त करणार आहोत. असे स्वामींचे प्रेमळ संदेश ऐकण्यासाठी आताच आपल्या स्वामी भक्त या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. आणि जर हा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल
तर नक्कीच याला लाईक करून खाली कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.